संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंची पळताभुई थोडी करणारे अशी ओळख ज्यांची आहे ते म्हणजे भाजप आमदार सुरेश धस। या सुरेश धसांना फडणवीसांचं पाठबळ असलं तरी पक्षश्रेष्ठी मात्र दणका देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। त्यामुळेच भाजपनं पुन्हा एकदा सुरेश धसांना मोठा धक्का दिलाय आणि मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीची एका मोठ्या पदावर नेमणूक केली आहे। आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे, हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी महत्त्वाची आठवण, मराठीत नंबर 1 वेबसाईट ठरलेल्या isakal.com ला भेट द्यायला विसरू नका। आता येऊयात मुद्द्यावर। झालं असं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि त्यानंतर नुकतंच त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा झाली। धसांना माजी मंत्री असूनही फडणवीसांच्या 3.0 सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान तर मिळालं नाही, पण त्यांना आता या विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या यादीतून सुद्धा डावलण्यात आलंय। पण याच यादीत सुरेश धसांऐवजी बीड जिल्ह्यातल्या एका महिला आमदाराला स्थान देण्यात आलंय। त्या आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा। आता सविस्तर प्रकरण समजून घेऊयात। खरं तर राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात। यात महायुतीत भाजपच्या वाट्याला 11 समित्या आल्या आहेत। या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून नुकतीच करण्यात आली, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही गटाच्या वाट्याला आलेल्या इतर 11 समित्यांची घोषणा मात्र अजूनही बाकी आहे। दरम्यान भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षा म्हणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे। दुसऱ्यांदा आमदार झालेल्या नमिता मुंदडा यांना या समितीत स्थान मिळालंय। त्यामुळे आता बीडच्या राजकारणात उलटसुलट चर्चांनी जोर धरलाय। तर यापूर्वीही बीड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून सुरेश धस यांना डावलून नमिता मुंदडा यांना संधी दिली होती। तरी नियोजन समितीवर धस यांना डावलल्यानं त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती। खरं तर बीड जिल्ह्यात भाजपचे 2 आमदार आहेत। एक म्हणजे आष्टीचे आमदार सुरेश धस, जे आतापर्यंत 4 वेळा विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेत आणि एकदा विधान परिषदेवर आमदार राहिलेत, आणि दुसऱ्या म्हणजे केजच्या आमदार नमिता मुंदडा, ज्या दुसऱ्यांदा आता आमदार झाल्यात। सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, महादेव मुंडे हत्या प्रकरण असो, इथे थेट भूमिका घेतल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस राज्यभरात चर्चेत आहेत। मात्र भाजपने त्यांना विधिमंडळ समितीवर अध्यक्षपदी स्थान दिलेलं नाहीये, त्यामुळे हा धसांसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। पण दुसरीकडे मुंडेंच्या विश्वासूला मोठी संधी देण्यात आली आहे। बरं, धसांऐवजी ज्या महिला आमदार नमिता मुंदडा यांना या विधिमंडळ समितीत स्थान मिळालंय, त्या नमिता मुंदडा या मंत्री पंकजा मुंडेंच्या विश्वासू आणि निकटवर्तीय मानल्या जातात। सुरेश धस यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडेंविरोधात उघड भूमिका घेतली होती आणि त्याचाच फटका कुठेतरी सुरेश धसांना बसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच आमदार सुरेश धस यांना डावलत नमिता मुंदडा यांची विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यामुळे सुरेश धस यांना पक्षातूनच हा मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।